हॅलो एव्हरीवन, कशात? मस्त आहात ना? आज तुम्हाला दाखवणार आहे गावरान मेवा. गावरान मेवा काय असतो आणि काय नाही, आज तुम्हाला खरोखरचा गावरान मेवा दाखवणार आहे. एक मिनिट. हा, गावरान मेवा दाखवणार आहे. तरी आज तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर जल्दी जल्दी पेज को फॉलो करो. आणि तुम्हाला आता गावरान मेवा म्हणजे काय असतो आणि काय नाही हे तुम्हाला आता व्हिडिओमध्येच दाखवतो. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. जे गोष्ट फक्त पावसाळ्यात दोनच महिने मिळते, बाकी दुसरे दिवस मिळत नाही, असा गावरान मेवा तुम्हाला दाखवतो. आता इथं मला एक काळा दिसलेला आहे, तो दाखवतो. बघा काय आहे, बघा बघा काय आहे. ओ हो 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 हो, असे एक 10-12 कळे भेटले की कामच झालं. टेस्टी आणि सुंदर. ह्याचं नाव काय आहे ते तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये. आणि महाराष्ट्रीयन माणसाला तर माहितीच असतं, बाकी अदर माणसाला माहिती आहे की नाही माहित नाही. बाजारमध्ये ते नॅचरल म्हणजे जे तयार करतात अशा एखाद्या रूममध्ये तेच माहिती आहे, किंवा हॉटेलमध्ये खाल्लेलं असतं, पण त्याचं कशा प्रकारे येतं माहित नाही. हे गावरान आहे आणि ओरिजिनल जे पावसाळ्यात 2 महिना जमिनीमधून येतं आणि ते सकाळी सकाळी मिळतं. बाकी दिवसाला ते नंतर 2-3 तासानंतर कोंबळून जातं. समजलं का? कोंबळून जातं, कुसतं, ते बरोबर लागत नाही. ते सकाळी सकाळीच काढावं लागतं आणि ते एवढं अतिशय सुंदर आणि काय चव असते. त्याचं नाव वगैरे सगळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे. तर मी आता हा पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला थोडं थोडं काढलेलं दाखवेन. आता मी हे काढून घेतो. हो 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 हो, श्री गणेशा झालेला आहे. आणि हे एकत्र आलं तर खूप असं एक ठिकाणी. तर आपण शोधूया आणि शोधून बघूया कुठे कुठे मिळतो, कधी कुठे नाही. हा, व्हिडिओ मध्ये बने रहो व्हिडिओ में. हे बघा, छोटं दुसरं भेटलेलं आहे. इथं ठेवूया. हो हो हो, बघूया दुसरं परत. शोधावं लागतं, शोधलं तरच सापडणार. आणि एके ठिकाणी जर का अचानक जर का भेटलं तर एक ठिकाणी असं गोण भरेल एवढं पण भेटते, भरपूर प्रमाणामध्ये भेटतं. काही खराब पण होतात मग, पण जास्त तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त चांगल्या प्रकारे मी कमी जरी गावलं तर त्याच्या ती बनवायची कशी पद्धत असते, म्हणजे कमी गावल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवतो. अरे बापरे, हे तर खराब झाले. म्हणजे हे काल आलेलं आहे तर कोणी घेतलेलं नाही, त्याच्यामुळे ते खराब झालेलं आहे. ते काय म्हणजे आजूबाजूला पण ह्याचे असणार. हे बघा, हे बघा, कोणी काढलेलं नाही, त्याच्यामुळे हे खराब झालेलं आहे. कालचं आहे, घेऊ शकत नाही. हे ताजीच घ्यायचे असतात. तर आम्ही शोधतोय, शोधत राहू. इकडे एक दादाला दिसलेला आहे. हो 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 हो, छान छान छान. हे बघा साहेब, हे बघा मित्रांनो. हो 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 हो, दादा तुटून आलं. तर आपल्याला आळंबी, सॉरी नाव घेतलं, पण ठीक आहे. जे काय आहे ते आपल्याला कमी भेटलेलं आहे. पण ह्याची पण रेसिपी होती शॉर्टकटमध्ये, ह्याची पण रेसिपी होती, ही तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. बने रहो व्हिडिओ में. छोटीशी रेसिपी पूर्ण बघा, माहिती आहे. मीठ
चवीनुसार हाताने टाका. हां बस बस. मीठ टाका तुम्हाला तसं तेवढं पाहिजे, म्हणजे लागतं त्याला तेवढं. हळद आणि आपला घरी बनवलेला मसाला, चटणी, तिखट मसाला स्वादानुसार. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. तिखट जास्त असेल तर कमी टाकायचं, पण एवढ्यासाठी हे खूप झालं. हे मिक्स करायचं. चांगलं एकजीव करायचं, मिक्स करून व्यवस्थित. तसं पाणी सुटतंच याला तसं. हे पुढं बांधून घ्यायचं असं. केळ्याच्या सॉफ्टीनं केळ्याची साल असते ना तशी बांधायला काढलेलं आहे, असं बांधलेलं आहे. टाकायचं थोडं आतमध्ये टाकायचं, काय बाहेरच. बरोबर, जिथं जास्त आग असेल तिथेच टाकायचं. ओके. किती मिनिटं हे तरी सुद्धा? 5 मिनिटाच्या वरती. 5 मिनिट. अशा प्रकारे बघा एवढी याला टेस्ट आहे. सांगू तुम्हाला अति टेस्ट. त्यामुळे पकडा हे खूप छान आहे रेसिपी आहे आणि शॉर्टकटमध्ये. तरी हे काय आहे, कसं आहे, काय आहे आणि तुम्ही कधी खाल्लंय का ते कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं पेज फॉलो करणं तर प्लीज फॉलो करा, शेअर जरूर करा. फॉलो आणि शेअर करा. धन्यवाद.